Hello students, welcome to my channel. I am Pallavi Patil from Scholars Guru Academy. आज आपण इंग्लिशचा टॉपिक पाहत आहोत वर्ब. ठीक आहे, आपल्या सर्वांना तर माहितीच आहे वर्ब म्हणजे काय. असे शब्द की जे काय दाखवतात, ऍक्शन दाखवतात. दोज वर्ड विच शोज ऍक्शन्स इज नोन ॲज वर्ब. वर्बचे दोन प्रकार पडतात, मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. मेन वर्ब मध्ये परत टू टाइप्स आहेत, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजेच काय, सकर्मक, आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, अकर्मक. याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगते, सकर्मक कोणते आहेत आणि अकर्मक कोणते आहेत, किंवा असे वर्ड की जे सकर्मक आहेत, ट्रान्झिटिव्ह आहेत, ते कसे वापरले जातात वाक्यामध्ये, आणि असे वर्ड की जे इंट्रान्झिटिव्ह, तर त्यांचा वाक्यामध्ये काय चेंज असतो हे मी तुम्हाला सांगून देईन. परत आपण नेक्स्ट आहे ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब मध्ये आपले परत टाइप्स पडतात, प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरी. तर प्रायमरी वर्ब्स कोणते कोणते असतात, मॉडल ऑक्झिलरी कोणते कोणते असतात, हे आपण पुढे पाहत आहोत. ओके, तर मी ट्रान्झिटिव्ह पहिला तुम्हाला एक्सप्लेन करते. ट्रान्झिटिव्ह जे वर्ब्स असतात ते कसे असतात पहा. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते की ही एट ॲन ॲपल, तो ॲपल खातो. ही एट ॲन ॲपल, तर तुमच्या लक्षात येते की हा जो आहे तो सब्जेक्ट आहे, राईट, आणि हा जो आहे तो ऑब्जेक्ट आहे. तर तुमच्या सब्जेक्टची ऑब्जेक्ट वरती ऍक्शन घडते. ॲपल खातोय ना, सब्जेक्ट काय करतोय, ॲपल खातोय, म्हणजे तुमच्या सब्जेक्ट जो आहे तो काय करतोय, ऑब्जेक्ट वरती ऍक्शन करतोय. असे ज्यावेळेस तुम्हाला सेंटेन्सेस दिसतील तर त्याच्यामध्ये जो वर्ब वापरलेला असतो तो कोणता वर्ब असतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून त्याचा वापर झालेला असतो. नेक्स्ट पण एक्झाम्पल पाहून घ्या. दे सोल्ड द तिकीट्स, तर तो विकतो आहे. काय विकतो आहे, तिकीट्स विकतो आहे. तर इथे पण तुमच्या लक्षात आहे तो तिकीट्स विकतो आहे. दॅट मीन्स तुमच्या लक्षात येत आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट वरती सब्जेक्ट जो आहे तो ऍक्शन करतोय. दॅट मीन्स हे जे आहेत सोल्ड किंवा एट या वाक्यामध्ये काय म्हणून वापरले गेले, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून वापरले गेले. नेक्स्ट बघा इंट्रान्झिटिव्ह. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, अकर्मक. अकर्मक म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल, ही लाफ्स लाऊडली. काय म्हणताय, ही लाफ्स लाऊडली, तो मोठ्याने हसला. याच्यामध्ये काय लक्षात येते का की ऑब्जेक्ट वरती तुमचा सब्जेक्ट जो आहे तो ऍक्शन करतोय, ऑब्जेक्ट वरती सब्जेक्ट ऍक्शन करतोय, अशी थिंग आहे का, नाही. फक्त काय होतोय, सब्जेक्ट हसतोय, म्हणजे ही लाफ्स, तो हसतोय, म्हणजे सब्जेक्टच फक्त ऍक्शन करतोय आणि त्याची क्रिया कोणावरही घडत नाहीये. अशी जे असतात ते काय असतात, इंट्रान्झिटिव्ह वर्ब असतात. तर लाफ जो आहे या ठिकाणी इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून वापरला गेला. नेक्स्ट पहा, ही रॅन फास्ट, तो वेगाने पळाला. तर रॅन तुम्हाला माहितीच आहे की रॅन जो आहे तो V2 आहे, वर्बचा सेकंड फॉर्म आहे रॅन. तो वेगाने पळाला. तर याच्यामध्ये पण तुमच्या लक्षात येते की तो पळाला म्हणजे फक्त सब्जेक्टची ऍक्शन दिसते, सब्जेक्ट ऑब्जेक्ट वरती ऍक्शन करतोय असं दिसतंय का या ठिकाणी, नाही. सो ह्या वाक्यामध्ये हा लाफ्स जो आहे आणि रॅन जो आहे तो इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून काय करतो, काम करतो. मी आता तुम्हाला सांगितलं की रॅन हा V2 आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की वर्बचे जे आहेत ते 4 फॉर्म असतात, V1, V2, V3 आणि V4. कोणते कोणते फॉर्म असतात, V1, V2, V3 आणि V4. सपोज आपण रॅनचंच एक्झाम्पल घेतलं तर याचे V1, V2, V3, V4 काय असतात, रन, रॅन, रन आणि रनिंग. ठीक आहे, तर ते आपण पास्ट पार्टिसिपल्स मध्ये ते वर्बचे आपण फॉर्म शिकूयात. पण आता सध्या आपला फोकस काय आहे, वर्ब वरती आहे. वर्बचे दोन प्रकार पडतात, मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. मेन वर्ब मध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह आहेत. ट्रान्झिटिव्हलाच आपण सकर्मक क्रियापद म्हणतो आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बला अकर्मक क्रियापद असं बोलतो. याचं मी एक्झाम्पल सांगितलं, ही एट ॲन ॲपल, तो ॲपल खातो. तर मी याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, ॲपल हा जो आहे तो तुमचा ऑब्जेक्ट आहे, ही हा सब्जेक्ट आहे, आणि लक्षात येते की ऑब्जेक्ट वरती सब्जेक्ट क्रिया करतोय. दॅट मीन्स याच्यामध्ये जो एट वापरलेला आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणून वापरलेला आहे. आणि इंट्रान्झिटिव्हचं पहा, ही लाफ्स लाऊडली, तो खूप जोराजोरात हसला. कोणावर हसला, काय हसला, आपल्याला कल्पना आहे का, नाही. म्हणजे फक्त सब्जेक्टची ऍक्शन दिसते, त्या सब्जेक्टची ऑब्जेक्ट वरतीची ऍक्शन दिसते का, नाही. म्हणून हा काय आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब मध्ये प्रायमरी आणि मॉडल ऑक्झिलरी असे दोन याच्यामध्ये डिवाइड केलेत. ऑक्झिलरी वर्ब जे आहेत, ऑक्झिलरी, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब या दोन्ही मध्ये ते डिवाइड केलेत. तर प्रायमरी मध्ये कोणते कोणते असतील, प्रायमरी मध्ये टू बी. तर टू बी चे हेल्पिंग वर्ड्स तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. कोणते कोणते आहेत सांगा, ॲम, इज, आर, हे जे आहेत ते प्रेझेंट मधले. टू बी चे ॲम, इज, आर हे प्रेझेंट मधले आहेत. आणि नेक्स्ट कोणते,
वॉज आणि वेअर. तर टू बीचे जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते कोणते कोणते मिळाले आपल्याला? एम, इज, आर, वॉज आणि वेअर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टू हॅव. टू हॅवचे कोणते कोणते असतील हो? हॅव आहे, त्यानंतर हॅज आहे, त्यानंतर हॅड आहे, है की नाही? हॅव, हॅज आणि हॅड हे काय आहे? टू हॅवचे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आणि लास्ट आहे टू डू. टू डूचे काय असतील हो? डू, डज, डीड, हे की नाही? सो टू डूचे जे आहेत प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स ते कोणते कोणते आहेत? डू, डज आणि डीड. नेक्स्ट आहेत मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये पहिला पॅटर्न जो आहे तो मॉडल्स आहे. तर मॉडल्स मध्ये कोणते कोणते मॉडल्स जातात? शॅल, विल, शुड, कुड, मे, माइट, मस्ट, है की नाही? ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी मध्ये मॉडल्स म्हणून काय काय वापरले जातात? शॅल, विल, शुड, वुड, मे, माइट, मस्ट. ठीक आहे. नेक्स्ट सेमी मॉडल्स. सेमी मॉडल्स कोणते कोणते आहेत? तर सेमी मॉडल्स म्हणून डेअर टू चा वापर केला जातो, त्यानंतर यूज टू चा वापर केला जातो, आणखीन ऑट टू चा वापर केला जातो. डेअर टू, यूज टू, ऑट टू, नीड टू हे जे आहेत हे काय आहेत? सेमी मॉडल्स आहेत. ठीक आहे. सो मॉडल ऑक्झिलरी आपण परत रिपीट करतोय. मॉडल्स शॅल, विल, शुड, कुड, मे, माइट, मस्ट. याच्यामध्ये आणखीन आपण कॅन आणि वुड घेऊ शकतो. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये काय यूज करू शकतो आपण? कॅन, वुड हे जे आहेत ते काय आहेत? मॉडल्स आहेत. शॅल, विल, शुड, कुड, मे, माइट, मस्ट, कॅन, वुड. वर्बबद्दल मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. आता ऍक्च्युली आपण काय करतोय? स्पॉटिंग द एरर कशा प्रकारचे वर्बवरती पडतात ते आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी जे ऍप्लिकेबल रूल्स आहेत किंवा इम्पॉर्टंट रूल्स आहेत हे आपण आता पाहणार आहोत. सो काय पाहतोय आता आपण? इम्पॉर्टंट रूल्स असोसिएटेड विथ वर्ब अँड सब्जेक्ट प्लस वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे. तर आता याच्यामधला रूल नंबर 1 पहा काय दिलेला आहे मी बोर्डवरती. इफ टू सिंग्युलर नाउन्स रेफर टू द सेम पर्सन ऑर थिंग द वर्ब मस्ट बी सिंग्युलर. रूल काय आहे बघा की दोन सिंग्युलर नाउन्स जे आहेत, दोन सिंग्युलर नाउन रेफर टू द सेम पर्सन, दोन सिंग्युलर नाउन जे आहेत त्या एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहेत किंवा एकाच गोष्टीबद्दल बोलत आहेत, असे ज्यावेळेस सब्जेक्ट असतं त्यावेळेस द वर्ब मस्ट बी सिंग्युलर. त्यावेळेस वर्ब जो आहे तो काय पाहिजे? आपल्याला सिंग्युलर पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल पहा. द चेअरमन अँड सेक्रेटरी आर कमिंग. द चेअरमॅन अँड सेक्रेटरी. जर सपोज या ठिकाणी द दिलं असतं ना, द चेअरमॅन अँड द सेक्रेटरी, तर त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती झाल्या असत्या. बट फक्त याच ठिकाणी द वापरलाय. द चेअरमॅन अँड सेक्रेटरी म्हणजे ती एक व्यक्ती आहे. आणि जर एकच व्यक्ती येत असेल तर आपण आर वापरेल का त्या ठिकाणी? नाही. रूल काय सांगतोय आपल्याला की वर्ब मस्ट बी सिंग्युलर. जर दोन सिंग्युलर नाउन्स जसं की चेअरमन आणि सेक्रेटरी रेफर टू द सेम पर्सन ऑर थिंग, तर ही व्यक्ती एकच आहे, हे की नाही? तर वर्ब मस्ट बी सिंग्युलर. तर त्यावेळेस वर्ब जो हवाय तो सिंग्युलर हवाय. या ठिकाणी आपल्याला वर्ब काय दिसतोय? प्लुरल दिसतोय. दॅट मीन्स दॅट इज रॉंग. आता सेकंड एक्झाम्पल पहा काय दिलंय. द चेअरमन अँड सेक्रेटरी इज कमिंग. सो या ठिकाणी त्यांनी वर्ब जे आहे ते काय वापरलंय? सिंग्युलर वर्ब वापरलेला आहे. दॅट मीन्स हे वाक्य जे आहे तुमचं सेकंड वन ते एकदम करेक्ट आहे. ओके. नाउ रूल नंबर 2. इफ द सिंग्युलर सब्जेक्ट्स आर प्रिसिडेड बाय each or every the verb is usually singular. पहा सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे कोणते कोणते या ठिकाणी दिसतंय तुम्हाला? गर्ल अँड बॉय हा तुमचा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आणि या सब्जेक्टच्या पूर्वी प्रिसिडेड बाय काय आलंय? एव्हरी किंवा ईच पाहिजे. ईच किंवा एव्हरी जर असेल द वर्ब इज युजली सिंग्युलर, तर त्यामध्ये जे वापरलेलं वर्ब आहे ते काय हवंय आपल्याला? सिंग्युलर हवंय. पण वेअर जे आहे ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हो? डेफिनेटली तुम्हाला लक्षात येते या ठिकाणी की वेअर जे आहे ते प्लुरल आहे. बरोबर. काय कोणतं आहे वेअर? टू बीचं एम इज आर वॉज वर, राईट? टू बीचे जे वर्ब्स आहेत त्याच्यामधलं पास्ट टेन्स मधलं जे आहे ते वेअर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते हे प्लुरल वर्ब आहे आणि आपल्याला प्लुरल तर नको आहे. सो एव्हरी गर्ल अँड बॉय वॉज रेडी. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की वॉज वापरलाय आणि आपल्याला अकॉर्डिंग टू रूल म्हणा किंवा कोणतंही सिंग्युलर सब्जेक्ट असेल
सिंग्युलर सब्जेक्टच्या पूर्वी इच किंवा एव्हरी शब्द येत असेल तर त्या वाक्यामध्ये जे वर्ब वापरणार आपण ते वर्ब डेफिनेटली काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे, लक्षात ठेवा. सो हे दोन वाक्य ॲज अन एक्झाम्पल आपण घेतले होते, त्या एक्झाम्पलमध्ये लक्षात येत आहे इथे प्लुरल आहे आणि या ठिकाणी सिंग्युलर आहे. आपल्याला सिंग्युलर वर्ब हवंय. सो दोन्हीपैकी करेक्ट कोणता आहे, एव्हरी गर्ल अँड बॉय वॉज रेडी. ओके, नाव रूल नंबर 3, आयदर और neither is used only in speaking of two persons or things, then take singular verb. रूल नंबर 3 काय सांगतोय बघा, आयदरचं वाक्य असेल किंवा नायदरचं वाक्य असेल आणि जेव्हा आपण आयदर किंवा नायदर वापरतोय त्या वाक्यामध्ये दोन पर्सन किंवा दोन गोष्टींचा जर उल्लेख केला जात असेल तर त्यावेळी जे आपण वर्ब वापरणार आहोत ते वर्ब नेहमी सिंग्युलर फॉर्म मध्ये पाहिजे. सो पहा एक्झाम्पल काय आहे, नायदर ऑफ द टू गर्ल्स, दोन गर्ल्स म्हणजे दोन गोष्टींचा, दोन व्यक्तींचा समावेश या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. नायदर ऑफ द टू गर्ल्स हॅव बीन इन्व्हायटेड टू द पार्टी, परंतु वर्ब पहा, वर्ब कोणता आहे या ठिकाणी वापरलेलं, हॅव वापरले. आणि आत्ताच मी सांगितलं की आयदर किंवा नायदरच्या वाक्यामध्ये जर दोन गोष्टी किंवा दोन पर्सन बद्दल उल्लेख केलेला जात असेल तर त्या ठिकाणी मात्र काय वापरायचे, आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरायचं आहे, प्लुरल नाही. आणि इथे पहा तुम्हाला काय दिसतंय, प्लुरल दिसतंय. दॅट मीन्स हे जे वाक्य आहे हे काय आहे तुमचं चुकीचं आहे, हे एक्झाम्पल रॉंग होईल कारण या ठिकाणी त्यांनी हॅवचा वापर केलाय. नेक्स्ट लाईन पहा, नायदर ऑफ द टू गर्ल्स हॅज बीन इन्व्हायटेड टू द पार्टी. नायदर ऑफ द टू गर्ल्स या ठिकाणी पण पहा दोन पर्सन्सचा वापर केलेला आहे. सो त्यांनी जे वर्ब वापरले ते कोणतं वापरले, हॅज वापरले. आणि आपला रूल तेच सांगतो की जर आयदर किंवा नायदर वापरलं जात असेल आणि त्या वाक्यामध्ये दोन व्यक्तींबद्दल बोललं जात असेल किंवा दोन गोष्टींबद्दल बोललं जात असेल तर त्यावेळेस आपण जे वर्ब वापरणार आहोत ते सिंग्युलर वर्ब वापरायचे. सो सिंग्युलर वर्ब या ठिकाणी आहे. दॅट मीन्स तुमची सेकंड लाईन जी आहे ती करेक्ट आहे, फर्स्ट लाईन जी आहे ती रॉंग आहे. ओके, नाव रूल नंबर 4, when two or more subjects are connected by not only but also, मतलब दोन किंवा दोन पेक्षा जास्त सब्जेक्ट्स जर नॉट ओनली बट ऑल्सो ने कनेक्टेड असतील, नायदर नॉर ने कनेक्टेड असतील, आयदर ऑर ने कनेक्टेड असतील, नन बट ने कनेक्टेड असतील तर अशा केसेसमध्ये इन दॅट केसेस वर्ब इज यूज्ड अकॉर्डिंग टू द नियरेस्ट सब्जेक्ट. तर वर्ब जो वापरला जातो तो नियरेस्ट सब्जेक्ट नुसार वापरला जातो. तो नियरेस्ट सब्जेक्ट बघा, आता आपण जर सपोज एक्झाम्पल 2 घेतलेत पहा, नायदर सना नॉर हर सिस्टर्स, तर दोन सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी जोडलेले दिसतात, एक तर सना आणि दुसरा आहे हर सिस्टर्स, है की नाही. नायदर सना नॉर हर सिस्टर इज गोइंग टू द पार्टी. इथे पहा सिस्टर्स आहे, सिस्टर्स म्हणजे काय झालं, प्लुरल झाला, बरोबर ना. कोणत्याही नाऊनला यस किंवा इएस प्रत्यय लागत असतील तर ते नाऊन काय होतात, प्लुरल होतात. तर सिस्टर्स म्हणलाय, मग सिस्टर्स म्हणल्यानंतर प्लुरल आहे आणि त्यानंतर त्यांनी काय वापरलंय या ठिकाणी, इज वापरलंय. मग इज हे बरोबर असेल का चूक असेल, ऑब्विसली चूक असणार कारण आपल्याला काय करायचंय, वर्ब जो आहे तो अकॉर्डिंग टू द नियरेस्ट सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि नियरेस्ट सब्जेक्ट कोणता आहे, हर सिस्टर्स, जो कोणता आहे प्लुरल आहे. सो इज मुळे हा काय होऊन जाईल, सेंटेन्स जे आहे ते रॉंग होऊन जाईल. आणि जे नेक्स्ट सेंटेन्स आहे, नायदर सना नॉर हर सिस्टर्स आर गोइंग टू द पार्टी, तर इथे आर दिसतंय आणि जो सब्जेक्ट आहे जवळचा तो सब्जेक्ट हर सिस्टर्स आहे आणि हर सिस्टर्स म्हणजे प्लुरल आहे. तर प्लुरल सब्जेक्ट असेल तर येणारा वर्ब सुद्धा काय असतो, प्लुरलच असतो. सो आर म्हणजे या दोन सेंटेन्स मध्ये आपली सेकंड जी सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आपलं एक्झॅक्टली करेक्ट आहे. जे रूल्स आहेत हे स्पॉटिंग द एरर साठी, एरर डिटेक्शन साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर हे जे रूल्स मी सांगते आहे त्यावेळेस तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन ग्रामरसाठी एक सेपरेट नोटबुक करायचे, रूल्स फॉर स्पॉटिंग द एरर, एरर डिटेक्शन असं त्या बुकचं हेडिंग टाका हवं तर. आणि त्या बुकमध्ये मी वर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाउन वगैरे या संदर्भातले जेवढे पण एरर्सचे रूल आहेत ते रूल्स देणार आहे आणि या रूलनुसार तुमचे एरर डिटेक्शन आणि स्पॉटिंग द एररचे तुमचे नियर अबाउट 10 मार्क्स फिक्स होतील. ठीक आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. ईच अँड एव्हरी रूल तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. तर आता आपला जो रूल आहे तो रूल नंबर 5 चाललेला आहे. पहा रूल नंबर 5 काय आहे, व्हेन 2 or more subjects join by as well as like, unlike,
besides, in addition to, and not, with, together with, along with, rather than, less than, except, nothing but, the verb is used according to the first subject. याच्यापूर्वी आपण जो रूल पाहिला होता तो काय होता, नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो. अशा केसेसमध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त सब्जेक्ट्स जोडले जात असतील तर वर्ब जो आहे तो जवळच्या सब्जेक्टनुसार घ्यायचा. मग आपण काहीतरी एक्झाम्पल पाहिलं होतं. सपोज हे एक्झाम्पल असेल आणि हे आयदर ऑरने कनेक्टेड असेल तर आपण काय करतो, जर इथे आयदर सचिन ऑर हिज ब्रदर्स असं असतं तर आपण काय केलं असतं, हिज ब्रदर्सनुसार आपण आर सिलेक्ट केलं असतं, बरोबर आहे. परंतु आता सध्या आपला जो रूल आहे त्या रूलमध्ये काय सांगितलं जात आहे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त सब्जेक्ट जर कशा कशाने जोडले जात असतील, ॲज वेल ॲज, त्यानंतर लाईक, अनलाईक, बिसाइड्स, इन ॲडिशन टू, अँड नॉट, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, रादर दॅन, लेस दॅन, एक्सेप्ट, नथिंग बट या शब्दांनी जर आपले दोन सब्जेक्ट्स जोडले जात असतील तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू द फर्स्ट सब्जेक्ट आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. जो वर्ब घ्यायचा आहे तो अकॉर्डिंग टू द फर्स्ट सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. सो एक्झाम्पल पहा, सचिन अँड नॉट कशाने जोडले हे वाक्य, अँड नॉटने जोडले, बरोबर. सचिन अँड नॉट हिज ब्रदर्स आर गोइंग टू द पार्टी. तर याच्यामध्ये जो आर वापरलेला आहे हा कोणत्या सब्जेक्टनुसार वापरलेला आहे हो, पहिल्या सब्जेक्टनुसार वापरलेला आहे का दुसऱ्या सब्जेक्टनुसार वापरलेला आहे, तर आपल्याला क्लिअरली लक्षात येत आहे सेकंड सब्जेक्टनुसार हा आर वापरलेला आहे. परंतु ज्या वेळेस आपले दोन सब्जेक्ट अँड नॉटने जोडलेले असतात त्यावेळेस मात्र आपला जो सब्जेक्ट आहे फर्स्ट सब्जेक्ट त्यानुसार आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. आणि फर्स्ट सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय, सचिन. तर सचिनला आर वापरणं बरोबर आहे का, नाही. सो फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते चुकीचं आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, सचिन अँड नॉट हिज ब्रदर्स इज गोइंग टू द पार्टी. फर्स्ट सब्जेक्ट आपल्याला कोण दिसतोय, सचिन. आणि हे वाक्यामधले सब्जेक्ट जे आहेत ते कशाने जोडलेले आहेत, अँड नॉटने जोडलेले आहेत. तर सचिन जो आहे, सचिन सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर येणारं वर्ब सुद्धा काय हवंय, सिंग्युलरच हवंय. सो हे आणि हे बरोबर असेल जर अँड नॉटने वाक्य जोडलेलं असेल तर या दोन एक्झाम्पल पैकी तुमचं कोणतं एक्झाम्पल करेक्ट असेल, सेकंड एक्झाम्पल करेक्ट असेल. नाउ रूल नंबर 6, when the subjects joined by or nor are of different numbers. म्हणजे ते काय म्हणतात की जर सब्जेक्ट्स जॉईन होत असेल तर सब्जेक्ट जर आपण या वाक्याचा विचार केला तर द मास्टर्स एक सब्जेक्ट आहे आणि प्रिन्सिपल एक सब्जेक्ट आहे, बरोबर. जे सब्जेक्ट आहे जॉईन होत असतील कशाने, ऑर किंवा नॉरने, आर ऑफ डिफरंट नंबर्स, ते जर डिफरंट नंबर्सचे असतील तर आपल्याला लक्षात येते ना प्रिन्सिपल एक आहे पण मास्टर्स म्हणजे टीचर्स अनेक असतील ना, यस लावलाय, प्लुरल आहे म्हणजे डिफरंट नंबर्स, हे जास्त आहेत, हे सिंगल आहे म्हणजे नंबर्स जे आहेत ते डिफरंट आहेत. द वर्ब मस्ट बी प्लुरल. आणि अशा केसमध्ये जो आपण वर्ब वापरतो हमेशा काय पाहिजे, प्लुरलच पाहिजे. अँड द प्लुरल सब्जेक्ट मस्ट बी प्लेस नेक्स्ट टू द वर्ब. आणि जो प्लुरल सब्जेक्ट आहे तो वर्बच्या जवळ पाहिजे, वर्बच्या अगोदर पाहिजे. सो पहा, द मास्टर्स ऑर द प्रिन्सिपल वॉज प्रेझेंट. पहा त्यांनी काय सांगितलंय, जर डिफरंट नंबरने जॉईन होत असेल तर वर्ब जो आहे तो कोणता पाहिजे, प्लुरलच पाहिजे. पण इथे वॉज दिलाय तर हे वाक्य बरोबर असेल का, नाही. पहिलं तर वाक्य तुमचं चुकीचं आहे. सेकंड पण पहा, सेकंड काय आहे, द मास्टर्स ऑर द प्रिन्सिपल वर प्रेझेंट. तर हे वेर वापरले, त्यांनी वर वापरलेलं आहे, प्लुरल वर्ब त्यांनी दिलेला आहे. पण नेक्स्ट कंडिशन पहा ना, द प्लुरल सब्जेक्ट मस्ट बी प्लेस नेक्स्ट टू द वर्ब. आता तुमचा हा वर्ब आहे आणि हा जो आहे तो प्लुरल सब्जेक्ट आहे का हो, नाही आहे. प्लुरल सब्जेक्ट इथे पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. सो हे वाक्य पण काय झालं, रॉंग झालं. आता नेक्स्ट पहा, द प्रिन्सिपल ऑर द मास्टर्स, हा जो आहे तो तुमचा प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्ट वर्बच्या नेक्स्ट म्हणजे वर्बच्या जवळ आला ना, तर हे वर्ब तुमचं प्लुरल आहे, प्लुरल सब्जेक्ट या ठिकाणी आहे. सो जी थर्ड लाईन आहे ती तुमची एक्झॅक्टली करेक्ट आहे. लक्षात येत आहे रूल काय सांगतोय 6 नंबरचा, जर ऑर किंवा नॉरने
जर दोन सब्जेक्ट जोडले जात असतील तर ऑर म्हणजे ऑरने दोन सब्जेक्ट जोडले जातात आणि दोन्ही पण सब्जेक्ट डिफरंट नंबरचे असतील तर इथे मास्टर्स आहेत, म्हणजे 2 असतील, 3 असतील, 4 असतील माहिती नाही. आणि प्रिन्सिपल एकच असतो. सो डिफरंट नंबर्स जोडले गेले कशाने, ऑरने. तर या केसमध्ये जो वर्ब वापरणार आहोत तो वर्ब प्लुरलच पाहिजे. तर इथे वॉज वापरले, पहिली कंडिशन तर आपण रॉंग केली, प्लुरल पाहिजे. हे ओके. पण नेक्स्ट कंडिशन त्यांनी काय दिले, अँड द प्लुरल सब्जेक्ट मस्ट बी प्लेस नेक्स्ट टू द वर्ब. आणि जो प्लुरल सब्जेक्ट आहे तो वर्बच्या जवळ पाहिजे. सो प्लुरल सब्जेक्ट द मास्टर्स आहे जो की वर्बच्या जवळ आहे. आणि या ठिकाणी पहा प्लुरल वर्ब आहे पण प्लुरल सब्जेक्ट दिसतोय का तुम्हाला, नाही. सो हे पण रॉंग झालं. सो लास्ट जे सेंटेन्स आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. नाव रूल नंबर 7, मेनी and more than one should be followed by singular noun and singular verb. What is rule number 7? Many and more than one should be followed by singular noun and singular verb. पहा एक्झाम्पल काय लिहिले मी बोर्डवरती, मेनी अ मेन हॅव कम टू द पार्टी. आता मेनी आत्ताच रूल काय पाहिला आपण की मेनी अँड मोर दॅन याच्यानंतर फॉलोड बाय काय आहे, सिंग्युलर नाउन आहे. बट मेन आपल्याला काय दिसतंय हो, प्लुरल, राईट. सो हे वाक्य काय असणार आहे, डेफिनेटली रॉंग असणार आहे. कारण आपल्याला सांगितलंय की मेनी अँड मोर दॅन वन यानंतर जे नाउन येणार आहे ते सिंग्युलरच हवंय आणि जे वर्ब येणार आहे ते सुद्धा काय हवंय, सिंग्युलरच. परंतु मेनी नंतर प्लुरल नाउन दिसलं ना आपल्याला. सो हे लाईन रॉंग झालं, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. नेक्स्ट पहा, मेनी अ मॅन हॅव कम टू द पार्टी. मेनी अ मॅन वापरलाय, सो करेक्ट आहे. कारण मेनी नंतर सिंग्युलर नाउन आलं, सो हे इथपर्यंत करेक्ट आहे. परंतु वर्ब सुद्धा काय हवाय आपल्याला, सिंग्युलर वर्ब हवाय ना. परंतु हॅव जो आहे तो काय झाला, प्लुरल वर्ब झाला. सो हे सुद्धा स्टेटमेंट रॉंग झालं, हे सुद्धा स्टेटमेंट रॉंग झालं. नेक्स्ट पहा, मेनी अ मॅन हॅज कम टू द पार्टी. मेनी नंतर येणारं जे नाउन आहे ते आपल्याला सिंग्युलर दिसतंय, येणारे जे वर्ब आहे ते सुद्धा सिंग्युलर दिसतंय, कम टू द पार्टी. सो अकॉर्डिंग टू आवर रूल नंबर 7 कोणतं स्टेटमेंट करेक्ट जात आहे, नंबर 3. कारण मेनी अँड मोर दॅन वन याच्यानंतर जे नाउन येणार आहे ते नाउन पण सिंग्युलर हवंय आणि जे वर्ब येणार आहे ते सुद्धा सिंग्युलरच हवंय. आता मोर दॅन वनचं एक्झाम्पल पहा, मोर दॅन वन गर्ल्स. बघा मोर दॅन वन नंतर हा सिंग्युलर हवाय ना, पण हा काय झालाय, प्लुरल. सो रॉंग. मोर दॅन वन गर्ल इथे त्यांनी बरोबर आपला हा सिंग्युलर हवाय तर त्यांनी सिंग्युलर वापरलाय. परंतु वर्ब वरती फोकस करा, वर्ब काय दिसतंय आपल्याला, प्लुरल दिसतंय. परंतु आपल्याला या ठिकाणी वर्ब कोणता हवाय हो, सिंग्युलर वर्ब हवाय. सो हा सुद्धा चुकीचा झाला. लास्ट लाईन बघा, मोर दॅन वन गर्ल वॉज प्रेझेंट. लास्ट लाईन काय आहे, मोर दॅन वन. त्यानंतर येणारं जे नाउन आहे ते सिंग्युलर आहे का, करेक्ट आहे. येणारं वर्ब सिंग्युलर आहे का, येस, हे सुद्धा सिंग्युलर आहे. सो जे थर्ड स्टेटमेंट आहे मोर दॅन वन गर्ल वॉज प्रेझेंट हे एक्झॅक्टली करेक्ट आहे. त्यानंतर इथे मेनी अँड एक आहे, बरोबर. काय आहे, मेनी अँड आहे. तर मेनी अँडचे एखादं आपण जर एक्झाम्पल पाहिलं तर काय असेल हो एक्झाम्पल, मेनी अँड ॲक्सिडेंट हॅज रिसेंटली टेकन प्लेस. काय वाक्य सांगितलं मी, मेनी अँड ॲक्सिडेंट हॅज रिसेंटली टेकन प्लेस. तर आपल्याला लक्षात आलं की मेनी अँड नंतर मी कोणतं नाउन वापरलं, ॲक्सिडेंट वापरला. ॲक्सिडेंट नंतर जे मी वर्ब घेतलं ते वर्ब कोणतं घेतलं, हॅज घेतलं. सो असे वाक्य तुम्हाला मेनी अँड मोर दॅन वन यानंतर बनवायचे आहेत. नाउन सिंग्युलर हवंय आणि वर्ब सुद्धा सिंग्युलरच हवंय. रूल नंबर 8, द इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब इज युज्ड इन द फॉलोइंग केसेस. द इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब. इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे काय, तुम्हाला नेहमीचं वाक्याचा जो सिक्वेन्स आहे तो माहिती आहे. काय वाक्याचा सिक्वेन्स असतो, सब्जेक्ट असतं, त्यानंतर वर्ब असतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. तर जो सब्जेक्ट आणि वर्ब आहे ते त्यांचे प्लेसेस जे आहेत त्या एक्सचेंज करतात. म्हणजे सब्जेक्ट वर्बच्या प्लेसला आणि वर्ब सब्जेक्टच्या प्लेसला ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, द इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ द वर्ब. आणि हे जे इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब आहे ते 2 केसेसमध्ये आढळून येतं. फर्स्ट केस कोणती दिली आहे बघा, वेन द सेंटेन्स इज इंट्रोड्युस्ड बाय अन ॲडवर्ब. काय, वेन द सेंटेन्स इज इंट्रोड्युस्ड बाय अन ॲडवर्ब. सो ॲडवर्ब म्हणजे काय,
हार्डली, स्कार्सली, बरोबर. एल वाय लावलेले जे असतात ते ॲडव्हर्ब्स असतात मोस्टली. सो या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलंय बघा, हार्डली. तर हार्डली हे काय आहे, ॲडव्हर्ब आहे. तर ज्या वाक्यांची सुरुवात हार्डलीने होत असते त्या वाक्यामध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला, इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बची प्लेस बदललेली दिसून येते. नेक्स्ट काय आहे बघा, सेकंड केस, वेन द वर्ब इज मीन टू एक्सप्रेस अ विश ऑर प्रेयर. जेव्हा वर्बचा वापर एखादी विश किंवा प्रेयर म्हणण्यासाठी केला जातो किंवा एक्सप्रेस केला जातो, त्यावेळेस पण कोणता फॉर्म पाहायला भेटतो आपल्याला वर्बचा, इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ द वर्ब. सो आपण सेकंड एक्झाम्पल बघूया, मे यू गेट ग्रेट सक्सेस, राईट. मे हे काय आहे, वर्ब आहे, आणि आपल्याला लक्षात येत आहे की यू सब्जेक्ट आहे. मे आणि यू सब्जेक्ट आणि जे वर्ब आहे त्यांची प्लेस चेंज झालेली आहे, म्हणजे इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब. आणि या ठिकाणी बघा, हार्डली हॅड आय, काय म्हणताय ते, हॅड आय. आपण रेग्युलर जर वाक्य घेतलं तर आय हॅड म्हणतो ना, पण या ठिकाणी काय दिसतंय, हॅड आणि आय, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, सब्जेक्ट आणि वर्बनी त्यांच्या प्लेसेस चेंज केलेल्या आहेत. सो ह्या दोनच केसेसमध्ये आपल्याला आढळून येतात. फर्स्ट केस, जर एखादा सेंटेन्स इंट्रोड्युस्ड बाय ॲडवर्ब असेल, आणि दुसरं जेव्हा एखादा वर्ब मीन टू एक्सप्रेस म्हणजे वापरला जात असेल काय एक्सप्रेस करण्यासाठी, विश किंवा प्रेयर. सो फॉर एक्झाम्पल पहा, हार्डली, हार्डली हे ॲडवर्ब आहे. हार्डली हॅड आय रीच्ड द स्टेशन वेन द ट्रेन अराइव्ड. आणि सेकंड एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला, मे यू गेट ग्रेट सक्सेस इन लाईफ. इथे तुम्हाला विश दिसते. जे रूल्स मी सांगत आहेत याच्यावरतीच अकॉर्डिंगली स्पॉटिंग द एरर तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहे. सो ईच अँड एव्हरी रूल बारीकीने स्टडी करा, त्याचा उपयोग करून बघा, सेंटेन्सेस प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. सो त्याचा उपयोग तुम्हाला एक्झाममध्ये जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता आपला रूल नंबर 9 चाललेला आहे. पहा रूल नंबर 9 काय आहे, वेन अ सब्जेक्ट बिकम्स रिसिव्हर ऑफ ॲन ॲक्शन. एखाद्या ॲक्शनचा रिसिव्हर म्हणून जर एखाद्या सब्जेक्टचा वापर केलेला जात असेल, फॉलोइंग वर्ब्स टेक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. जर खालील वर्बचा वापर केलेला असेल त्या ठिकाणी, तर ते जे वर्ब्स आहेत ते कोणत्या प्रोनाउनचा वापर करतात, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचा वापर करतात, किंवा त्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येतं. सो पहा एक्झाम्पल पहा, किंवा पहिला आपण वर्ब पाहूया, कोणत्या कोणत्या वर्ब्स नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आपण वापरतो. ॲक्विट, ॲबसेंट, अवेल, रिकन्साइल, अम्यूज, रिझाइन, ॲडॉप्ट, ॲडजस्ट, प्राईड, असे जे वर्ब्स आहेत यांना फॉलो करत कोणतं येते प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन येते. सो फर्स्ट एक्झाम्पल बघा, आय प्राईड ऑन बीइंग एबल टू वर्क स्मूथली अंडर प्रेशर टू. बघा काय, आय प्राईड म्हणजे मला अभिमान आहे. कोणाचा अभिमान आहे हो, कळतंय का या ठिकाणी, नाही. आणि प्राईड हे जे आहे ते बघा याच्यामध्ये येते वर्ब, आणि असे जे वर्ब्स आहेत या वर्ब नंतर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हवे. तर पहिला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कोणते कोणते असतात ते माहिती असणं गरजेचं आहे. सो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जे आहेत ते माय सेल्फ, आवर सेल्फ, देम सेल्फ, इट सेल्फ, हर सेल्फ, हिम सेल्फ, हे जे आहेत ते तुमचे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहेत. आणि इथे तुम्हाला प्राईड नंतर म्हणजे या वर्ब नंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन दिसतंय का, अजिबात नाही. सो हे जे एक्झाम्पल आहे ते रॉंग आहे. नेक्स्ट पहा, आय प्राईड माय सेल्फ, माय सेल्फ, प्राईड नंतर काय आलं, माय सेल्फ आलं, आणि माय सेल्फ हे काय आहे तुमचं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. माय सेल्फ काय आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. बघा, आय प्राईड माय सेल्फ, मला माझ्या स्वतःचा अभिमान आहे. ऑन बीइंग एबल टू वर्क स्मूथली अंडर प्रेशर टू. नेक्स्ट काय बघा, वी अडॉप्ट टू द एन्व्हायरमेंट. वी अडॉप्ट टू द एन्व्हायरमेंट काय, मिनिंगलेस वाक्य. पण नेक्स्ट एक्झाम्पल पहा, वी अडॉप्ट आवर सेल्फ, काय आलं, अडॉप्ट. अडॉप्ट नंतर काय आलं तुमचा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आला. आणि याच्यामध्ये त्यांनी रूल नंबर 9 मध्ये हेच सांगितलंय की हे जे फॉलोइंग वर्ब्स आहेत, ॲक्विट, ॲबसेंट, अवेल, रिकन्साइल, अम्यूज, रिझाइन, ॲडॉप्ट, ॲडजस्ट आणि प्राईड, यानंतर आपल्याला काय वापरायचंय, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचे. सो पहा, प्राईड याच्यामध्ये आहे, ॲडॉप्ट याच्या ठिकाणी. सो या वर्ब नंतर आपण काय वापरतोय, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतोय. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कोणते कोणते असतात ते मी सांगितलंच आहे. इट सेल्फ आहे, आवर सेल्फ आहे, देम सेल्फ आहे, हर सेल्फ, हिम सेल्फ, इट सेल्फ, हे सर्व रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत. नाउ रूल नंबर 10, अ कलेक्टिव्ह नाउन टेक्स अ सिंग्युलर वर्ब when a collection is thought of as a whole. A plural verb
when the individuals of which it is composed are thought of more. So काय बघा रूल नंबर 10. आता सपोज जर आपण एक्झाम्पल 1 आणि 2 पाहिले, द काउन्सिल हॅज चोजन द प्रेसिडेंट. काउन्सिल जे आहे ते आपल्याला माहिती आहे. काउन्सिल काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. ऑडियन्स हे सुद्धा काय आहे? कलेक्टिव्ह नाउन आहे. आर्मी कलेक्टिव्ह नाउन आहे, बरोबर. सो त्यांनी सांगितलंय की कलेक्टिव्ह नाउन जे आहे त्याच्यामध्ये सिंग्युलर वर्ब येईल. वेन अ कलेक्शन इज थॉट ऑफ ॲज अ होल. जर सगळ्याला एकच कन्सिडर केलं तर त्यावेळेस जो वर्ब आपण वापरणार आहोत तो काय वापरणार आहोत? सिंग्युलर वर्ब वापरणार आहोत. बघा या ठिकाणी द काउन्सिल हॅज चोजन द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट कोण चूज करतंय? काउन्सिल. म्हणजे या ठिकाणी जे काउन्सिल कलेक्टिव्ह वर्ड आहे तो होल म्हणजे सगळ्यांसाठी एक असा वापरलेला आहे. आणि ज्यावेळेस असा वापरलेला असेल त्यावेळेस आपल्याला जो वर्ब घ्यायचा आहे तो काय घ्यायचा आहे? सिंग्युलर वर्ब घ्यायचा आहे. सो फर्स्ट वन तुमचं करेक्ट आहे. नेक्स्ट काय आहे पहा, द ऑडियन्स हॅव टेकन देअर सीट्स. पुढे म्हणता येते अ प्लुरल वर्ब वेन द इंडिव्हिज्युअल्स ऑफ विच इट इज कंपोज्ड आर थॉट ऑफ मोर. म्हणजे जास्त आहेत असं जर आपल्याला कळून येत असेल तर पहा बरं, द ऑडियन्स हॅव टेकन देअर सीट्स. या ठिकाणी पण आपल्याला लक्षात येते ना, देअर वापरलाय. म्हणजे एकच ऑडियन्स असेल का? नाही. देअर म्हणजे प्लुरल असेल तर आपण जास्त लोक असतील तर आपण देअर वापरतो. परत इथे आपल्याला काय दिसते? आणखी सीट्स दिसतंय. एक असतं तर सीट वापरलं असतं वर्ड, एकच ऑडियन्स असता तर, बरोबर. पण या ठिकाणी सीट्स आहे म्हणजे जास्त आहेत. मग अशी केस असेल तर डेफिनेटली आपल्याला जो वर्ब वापरायचा आहे तो कोणता वापरायला सांगितलाय? त्यांनी प्लुरल वापरला सांगितलंय. सो सेकंड एक्झाम्पल सुद्धा करेक्ट आहे. लक्षात काय ठेवायचं, जर कलेक्टिव्ह नाउन एक असा वापर केला किंवा कलेक्टिव्ह नाउनचा ग्रुप म्हणून जर तुम्ही वापर करत असाल आणि त्यावेळेस त्याला आपण सिंग्युलर कन्सिडर करायचं आणि जे वर्ब वापरतो ते सुद्धा सिंग्युलर वर्बच वापरायचे. पण काही वेळेस कलेक्टिव्ह नाउन आपल्याला वाक्यामध्ये कळून येतात की ते ॲज अ प्लुरल वापरले. ऑडियन्स, देअर, सीट्स म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी हॅज घेऊच नाही शकणार ना, कारण ऑडियन्स आहे. इथे देअर वापरले. देअर आपण कशासाठी वापरतो? प्लुरलसाठी वापरतो. सीट्स कशासाठी वापरतो? प्लुरलसाठी वापरतो. दॅट मीन्स इथे येणारं वर्ब सुद्धा कोणत्या फॉर्ममध्ये हवंय? प्लुरल फॉर्ममध्येच हवंय. रूल नंबर 11. When the subject of the verb is relative pronoun, care should be taken to see that the verb agrees in number and person with the antecedent of the relative. बरोबर. सो आता ह्या रूलला आपल्याला अप्लाय करायचे एक्झाम्पल्स पण आपल्या समोरच आहेत. पहिला रिलेटिव्ह प्रोनाउन्स कोणते कोणते असू शकतात? हू आहे, तसंच हुज, हुएवर, हुमेवर, हुम हे जे आहेत ते काय आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. सो एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय आहे? आय हू इज युअर फ्रेंड विल गार्ड युअर इंटरेस्ट. आय बोललोय ना इथे, मग आय इज जर सपोज मी हुला डिसअपिअर केलं तर आपण असं म्हणू शकतो का आय इज युअर फ्रेंड? दॅट इज कम्प्लिटली रॉंग. म्हणजे जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे त्याच्या अगोदर जो सब्जेक्ट वापरलेला आहे त्याला कन्सिडर करूनच तुम्हाला वर्ब वापरायचे. आणि इथे तुम्हाला वर्ब काय दिसते हो? इज. मला सांगा आय नंतर तुम्ही कधी इज वापरलाय का? आय इज नाही. सो फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते रॉंग आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. आय हू ॲम युअर फ्रेंड विल गार्ड युअर इंटरेस्ट. मी जर हुला थोड्या वेळासाठी डिसअपिअर केला तर आय एम युअर फ्रेंड आपण आरामात म्हणतो, राईट. सो हे जे सेकंड एक्झाम्पल आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. जो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे त्याच्या अगोदर जो सब्जेक्ट वापरलेला आहे त्यानुसारच आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. तर आय नंतर डेफिनेटली काय जातं? ॲम जातं. सो सेकंड एक्झाम्पल इज डेफिनेटली करेक्ट. नेक्स्ट इज रूल नंबर 12. जिरंड इज यूज्ड आफ्टर माइंड अँड डेनी. व्हॉट इज रूल नंबर 12? जिरंड इज यूज्ड आफ्टर माइंड अँड डेनी. तर याच्यासाठी तुम्हाला जिरंड म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. तर जिरंड म्हणजे काय? कोणत्याही वर्बचा चौथा फॉर्म जो आपण सब्जेक्ट ॲज वेल ॲज ऑब्जेक्टच्या प्लेसला घेतो. ठीक आहे. तर याच्याबद्दल मी ॲट द एंड जिरंड बद्दल मी डिटेल ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ सांगते. सो फर्स्ट आपण रूल नंबर 12 पाहूया. जिरंड इज यूज्ड आफ्टर माइंड अँड डेनी. सो बघा एक्झाम्पल काय दिलंय? कंगना डझंट माइंड टू बी डिस्टर्ब while she is reading the newspaper. बघा माइंड नंतर आणि डेनी नंतर आपल्याला जिरंड वापरायला सांगितले. मी आत्ताच एक गोष्ट सांगितली, वर्बचा चौथा फॉर्म म्हणजे आय एन जी फॉर्म. तर टू बी म्हणजे आपल्याला चौथा फॉर्म दिसतोय का हो?
नाही, या ठिकाणी बिईंग हवं होतं ना. करुणा डझंट माइंड बिईंग डिस्टर्ब वाईल शी इज रीडिंग द न्यूजपेपर. पण माइंड नंतर त्यांनी वर्बचा चौथा फॉर्म दॅट मीन्स जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब घेतलेला नाहीये. जर घेतलेला नाहीये तर फर्स्ट एक्झाम्पल तुमचं काय झालं, रॉंग झालं. व्हॉट अबाउट सेकंड, कंगना डझंट माइंड बिईंग. बघा या ठिकाणी त्यांनी बिईंग वापरलंय जे की करेक्ट आहे. माइंड नंतर जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब, वर्बचा चौथा फॉर्म हे की नाही, बिईंग वापरलाय. डिस्टर्ब वाईल शी इज रीडिंग, आणि या ठिकाणी रीडिंग सुद्धा आहे. सो दॅट मीन्स एक्झाम्पल नंबर 2 जे आहे ते डेफिनेटली करेक्ट आहे. रूल नंबर 13, व्हॅन द सेंटेन्स बिगिन्स विथ इट. जेव्हा वाक्याची सुरुवात इटने होते, द वर्ब इज यूज्ड अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. त्यावेळेस जो वर्ब आहे तो सब्जेक्ट नुसार वापरावा. फर्स्ट एक्झाम्पल पहा, इट इज आय हु इज टू अटेंड द पार्टी. यापूर्वी आपण हूचा पण पाहिला ना रूल, हे की नाही. जर हू असेल तर हूच्या पूर्वी जो सब्जेक्ट असतो त्यानुसारच आपण काय करतो, वर्ब घेतो. इथे तोही रूल अप्लाय होतो. वाक्याची सुरुवात जरी इटने झालेली असेल तर इथे आपल्याला हू दिसतंय, मग आय आहे, या ठिकाणी इज आहे. सो आपल्याला रूलमध्ये काय सांगितलंय, या रूलनुसार जर आपण गेलो तर जर वाक्याच्या सेंटेन्सची सुरुवात किंवा वाक्याची सुरुवात इटने होत असेल तर जो वर्ब आहे तो सब्जेक्टनुसार घ्यावा. सब्जेक्ट कोणता आहे, आय. सो आपल्याला हू नंतर वर्ब वापरायचे, तर आय नंतर इज जातं का हो, अजिबात नाही. सो आय इज होत नाही, कॅन्सल. नेक्स्ट पहा, इट इज आय हू ॲम. तर आय नंतर आपण ॲम वापरू शकतो ना. सो दिस वन इज करेक्ट. इट इज आय हू ॲम टू अटेंड द पार्टी. सो सेकंड एक्झाम्पल इज डेफिनेटली करेक्ट. व्हॉट अबाउट थर्ड, इट इज द मँगो. इट इज द मँगो दॅट आर फुल ऑफ स्वीटनेस. तर दॅट वापरलाय. पहा, द मँगो, मँगो आणि ह्या दॅटला थोड्या वेळासाठी विसरा. द मँगो आणि आर, मँगो नंतर आर जातं का हो, कारण आपल्याला वर्ब जो आहे तो सब्जेक्टनुसार घ्यायचा आहे, राईट. मग हे वर्ब आर आहे, द मँगो म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर आहे. तुम्हाला माहितीच आहे ना, जेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट असतो त्यानंतर येणारं वर्ब सुद्धा नेहमी सिंग्युलरच असतं, आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर येणारा वर्ब सुद्धा प्लुरलच असतो. सो सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल वर्ब कॅन्सल. इट इज द मँगोज. द मँगोज म्हणजे काय लक्षात येते तुमच्या, प्लुरल सब्जेक्ट. मग प्लुरल सब्जेक्ट नंतर येणारं वर्ब सुद्धा काय पाहिजे, प्लुरल फॉर्म मध्येच पाहिजे. द मँगोज आर, डेफिनेटली सेकंड एक्झाम्पल करेक्ट आहे. व्हॉट अबाउट थर्ड, इट इज द मँगो दॅट इज फुल ऑफ स्वीटनेस. इट इज द मँगो, द मँगो सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर नंतर येणारं जे वर्ब आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. द मँगो इज, हे सुद्धा करेक्ट आहे. या तीन पैकी हा वाला रॉंग झाला, कारण द मँगो सिंग्युलर आहे आणि आर प्लुरल आहे. इथे हा प्लुरल आहे, हे सुद्धा प्लुरल आहे, करेक्ट आहे. हे सिंग्युलर आहे, वर्ब सुद्धा सिंग्युलर आहे. सो हे दोन्ही करेक्ट आहे. आणि वरतीमध्ये इट इज आय हू इज, आय नंतर डेफिनेटली इज जात नाही, काय जातं, डेफिनेटली ॲम जातं. सो सेकंड एक्झाम्पल ट्रू आहे. आणि नेक्स्ट तुमचं फोर्थ आणि फिफ्थ वन ट्रू आहे. रूल नंबर 14, जनरली अ लार्ज नंबर ऑफ, a great number of, a number of is followed by a plural verb. म्हणजे अ लार्ज नंबर नंतर, अ ग्रेट नंबर नंतर किंवा अ नंबर ऑफ नंतर, म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ, अ ग्रेट नंबर ऑफ आणि अ नंबर ऑफ यानंतर येणारं जे वर्ब असतं ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतं. यानंतर येणारं जे वर्ब असतं ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतं. त्याच्यासाठी एक्झाम्पल पहा, अ लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स वॉज ॲबसेंट. तर आपण आता शिकलो ना की अ लार्ज नंबर ऑफ याच्यानंतर येणारं जे वर्ब असतं ते प्लुरल फॉर्ममध्ये हवंय, बट इथं आपल्याला काय दिसतंय, वॉज सिंग्युलर वर्ब. सो फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते तुमचं रॉंग आहे. व्हॉट अबाउट सेकंड, अ लार्ज नंबर ऑफ स्टुडंट्स वेअर ॲबसेंट. अ लार्ज नंबर ऑफ नंतर येणारं जे वर्ब असतं ते नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये असतं. सो या ठिकाणी वर दिलंय, दॅट मीन्स सेकंड एक्झाम्पल इज एक्झॅक्टली करेक्ट. आता रूल नंबर 15 बघा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. अ लार्ज नंबर ऑफ, इथे काय दिलंय, द लार्ज नंबर ऑफ. इथे आहे अ ग्रेट नंबर ऑफ, इथे आहे द ग्रेट नंबर ऑफ. इथे आहे अ नंबर ऑफ आणि या ठिकाणी आहे द नंबर ऑफ. म्हणजे ए च्या प्लेसला सेकंड रूल मध्ये द चा वापर केलाय. तर ए आणि द मध्ये म्हणजे थोडासाच फरक आहे. तो फरक काय दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी प्लुरल वर्ब वापरलं जात आहे, बट या ठिकाणी कोणतं वर्ब वापरलं जात आहे, सिंग्युलर वर्ब वापरलं जात आहे. म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ साठी प्लुरल आणि द लार्ज नंबर ऑफ साठी आपण काय वापरतो,
सिंग्युलर वर्ब वापरतो. सो एक्झाम्पल पहा, द नंबर ऑफ टुरिस्ट्स हॅव ग्रॅज्युअली फॉलन ऑफ. तर आत्ताच सांगितलं ना की ज्या ठिकाणी द आहे, द नंबर ऑफ, त्यावेळेस आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे वर्ब, पण या ठिकाणी हॅव म्हणजे काय आहे, प्लुरल आहे. सो फर्स्ट जे आहे ते कॅन्सल होते. व्हॉट अबाउट सेकंड, चेक करा. द नंबर ऑफ टुरिस्ट हॅज हे सिंग्युलर वर्ब आहे, दॅट मीन्स सेकंड एक्झाम्पल तुमचं एक्झॅक्टली करेक्ट आहे. द नंबर ऑफ टुरिस्ट हॅज ग्रॅज्युअली फॉलन ऑफ. नाव रूल नंबर 16, इफ इट्स हाय टाइम, इट्स अबाउट टाइम, इट्स टाइम इज युज्ड इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये काय वापरलं तर इट्स हाय टाइम, इट्स अबाउट टाइम, इट्स टाइम हे जर वाक्यामध्ये वापरलं तर देन वर्ब इज यूज्ड. कोणतं वर्ब यूज केलं जातं, V2 वर्ब वापरलं जातं. जे वर्ब वापरलं जातं ते पास्ट फॉर्ममध्ये पाहिजे, V2 फॉर्ममध्ये पाहिजे. ठीक आहे. सो एक्झाम्पल चेक करूया. इट्स हाय टाइम यू स्टार्ट स्टडिंग हार्ड. स्टार्ट हे वर्ब आहे, बरोबर. स्टार्ट काय आहे, वर्ब आहे. मग हे जे स्टार्ट आहे ते V2 फॉर्ममध्ये दिसतंय का. स्टार्टचे जे फॉर्म्स आहेत, V1 स्टार्ट, V2 स्टार्टेड, V3 स्टार्टेड आणि V4 स्टार्टिंग. सो V2 पाहिजे आपल्याला. V2 म्हणजे काय, स्टार्टेड हवाय, पण इथे स्टार्ट आहे म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल तुमचं कॅन्सल झालं. व्हॉट अबाउट सेकंड, इट्स हाय टाइम यू स्टार्टेड. इथे त्यांनी स्टार्टेड वापरले, दॅट मीन्स वर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे. इट्स टाइम, इट्स हाय टाइम, इट्स अबाउट टाइम यानंतर जर वर्बचा वापर होत असेल तर तो वर्बच्या सेकंड फॉर्ममध्येच पाहिजे, पास्ट फॉर्ममध्येच पाहिजे. सो स्टार्टेड वापरलंय, दॅट मीन्स एक्झाम्पल नंबर 2 इज डेफिनेटली करेक्ट. व्हॉट अबाउट रूल नंबर 17, वुड रादर इज फॉलोड बाय V1. वुड रादर जो आहे तो कशाने फॉलो केला जातो, वर्बच्या फर्स्ट फॉर्मने फॉलो केला जातो. अँड आफ्टर दॅन, आणि दॅन नंतर, वुड रादरच्या वाक्यामध्ये दॅन येतं. वुड रादर नंतर जर V1 जात असेल तर दॅन नंतर सुद्धा तोच फॉर्म म्हणजे V1च जायला हवं. सो पहा एक्झाम्पल, मीरा वुड रादर स्पेंड. स्पेंड वापरले, हा जो आहे तो V1 आहे म्हणजे इथे करेक्ट आहे. परंतु दॅन नंतर पण आपल्याला V1 पाहिजे. पहा पुढे, अ क्वाइट इव्हनिंग, इथे दॅन आहे पण दॅन नंतर काय दिसतंय, अटेंडिंग, दॅट इज वर्ब फोर्थ फॉर्म. आपल्याला या ठिकाणी V1च हवाय, दॅट मीन्स एक्झाम्पल नंबर 1 जे आहे ते तुमचं रॉंग होत आहे. नेक्स्ट पहा, मीरा वुड रादर स्पेंड अ क्वाइट इव्हनिंग दॅन अटेंड. पहा, वुड रादर याच्यानंतर स्पेंड वापरलाय जो V1 आहे, फर्स्ट केस करेक्ट आहे. इथे दॅन आहे आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला काय पाहिजे होतं, V1 पाहिजे होतं आणि या ठिकाणी अटेंड हे सुद्धा V1च आहे. सो सेकंड एक्झाम्पल इज डेफिनेटली ट्रू. काय रूल नंबर 17, वुड रादर नंतर V1च वापरायचं आणि वुड रादरच्या वाक्यामध्ये जे दॅन येतं दॅन नंतर सुद्धा V1च वापरायचं. रूल नंबर 16, इट्स हाय टाइम, इट्स अबाउट टाइम, इट्स टाइम याच्या नंतर आपल्याला काय वापरायचं आहे, वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे, V2 वापरायचा आहे. ओके, नाउ आवर लास्ट रूल, जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब काय, वर्बचा चौथा फॉर्म म्हणजे V4 फॉर्म. जेव्हा आपण एखाद्या सब्जेक्टच्या किंवा ऑब्जेक्टच्या जागी घेतो त्याला आपण काय म्हणतो, जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो. जसं की एक्झाम्पल दिले बघा मी, डाईंग इज बेटर दॅन बेगिंग. DYE, डाय म्हणजे मरणे है की नाही, आणि त्याचा V4 काय येतो, डाईंग. डाईंग इज बेटर दॅन बेगिंग. बी जी बेग, बेग म्हणजे काय, भीक मागणे. सो हा V4 आहे आणि हा पण V4 आहे. याचा वापर इथे सब्जेक्ट म्हणून केलेला आहे आणि या ठिकाणी बेगिंगचा वापर ऑब्जेक्ट म्हणून केलेला आहे. सो डाईंग आणि बेगिंग हे काय आहेत, जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब आहेत. डाईंग हा डायचा जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे आणि बेगिंग हा कशाचा आहे, बेगचा जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. सो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणून ज्यावेळेस एखाद्या V4चा वापर केला जातो त्यावेळेस त्यांना जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो. फॉर एक्झाम्पल, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. स्मोकिंग सब्जेक्ट म्हणून वापरला गेला. ड्रिंकिंग वॉटर शुड बी प्युअर. ड्रिंकिंग सब्जेक्ट म्हणून वापरला गेला. देन प्लकिंग फ्लावर्स आर नॉट अलाउड. प्लकिंग हा तुम्हाला सब्जेक्ट म्हणून वापरला गेला. जसं इथे बेगिंग ऑब्जेक्ट म्हणून वापरला गेला. सो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या प्लेसला जर V4 येत असेल तर दॅट आर जिरंड फॉर्म ऑफ द वर्ब्स. ओके, आजचा पार्ट जो आहे वर्बचा रूल्सचा या ठिकाणीच फिनिश होतोय. मी नियर अबाउट सर्व रूल सांगितलेले आहेत जे वर्बशी रिलेटेड आहेत. नेक्स्ट आपण नाउन, प्रोनाउन, बाकीचे ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब वगैरे याचेही रूल्स पाहणार आहोत ज्याचा उपयोग तुम्हाला स्पॉटिंग द एरर आणि एरर डिटेक्शनसाठी होणार आहे. सो माझा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्टडी विथ अस.